समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या तमोगुण लक्षणे या मालिकेतील आज आपण भाग 2 पाहणार आहोत. आज आपण तमोगुणाच्या अशा एका रूपाबद्दल बोलणार आहोत जे माणसाला हिंसक आणि विवेकशून्य बनवते, आणि ते म्हणजे अतिक्रोध. समर्थ म्हणतात की तमोगुणी माणसाचा राग हा एखाद्या वणव्यासारखा असतो, जो समोर येईल त्याला जाळून खाक करतो. जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा माणसाला शब्दांचे आणि नात्यांचे भान राहत नाही. किरकोळ कारणावरून दुसऱ्याचा द्वेष करणे, शिवीगाळ करणे आणि शारीरिक हिंसेवर उतरणे ही तमोगुणाची लक्षणे आहेत. असा माणूस रागाच्या भरात स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे कधीही भरून न निघणारे नुकसान करून बसतो. दुसरे लक्षण म्हणजे सूडबुद्धी. तमोगुणी माणूस कधीही कोणाला क्षमा करू शकत नाही. त्याच्या मनात सतत दुसऱ्याचे वाईट करण्याचे विचार घोळत असतात. विनाकारण वाग घालणे आणि क्रूरपणे वागणे यातच त्याला मोठेपण वाटते. समर्थांच्या मते हा क्रोध म्हणजे प्रत्यक्ष नरकाचे द्वार आहे. ज्याच्या मनात सतत द्वेषाची आग जळत असते त्याला जगात कुठेही सुख आणि शांती मिळू शकत नाही. लक्षात ठेवा, राग हा एका क्षणाचा असतो, पण तो आयुष्याची राख करू शकतो. जर तुम्हाला तुमची प्रगती साधायची असेल तर रागाच्या या तमोगुणी आवर्ता बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे. शांती आणि संयम हेच या अंधाराला हरवण्याचे मार्ग आहेत. समर्थांचे हे सडेतोड विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.